नमस्कार मित्रांनो. आजचा जो विषय आहे तो संवत्सर आहे. पंचांगाचा पहिला भाग. या पहिल्या भागामध्ये तुम्हाला शिकायचं आहे संवत्सरे. पत्रिका पाहणे, पंचांग पाहणे, भविष्य करणे या सर्व लांबच्या गोष्टी आहेत. सुरुवात तुम्हाला कुठून करायची आहे ते समजून घ्या. बरेच विद्यार्थी प्रश्न करतात, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, काही पुस्तके वाचतात, काही यूट्यूब पाहतात आणि त्यांना असं वाटतं की आता मला समजलेलं आहे की माझ्या पत्रिकेत काय आहे. एक लक्षात ठेवा, डॉक्टरी पुस्तकं वाचून डॉक्टरी करता येत नाही. तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये जोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेत नाही, जे प्रत्यक्षात गुरुजीकडनं शिकलं जातं, त्यांना सर शिकवतात, प्रॅक्टिकलमध्ये त्यांच्याकडनं करून घेतात, तेव्हा ते उत्तम ज्योतिषी होतात. बरेच ज्योतिष शिकवणारे असे पण आहेत की तुम्ही मधून कुठूनही सुरू करू शकता. कुठूनही सुरू करू शकता म्हणजे काय? काही जण अंकशास्त्रावर जातात, काही वास्तुशास्त्रावर जातात, काही रत्नशास्त्रावर जातात. वेगवेगळे विषय आहेत, पण त्याचा बेस जो आहे मुख्य, तो समजून न घेता जेव्हा एखादा विद्यार्थी चाचपटत बसतो आणि त्याच्यानंतर त्याला काही एक समजत नाही, तो स्वतः ज्योतिषी भ्रमित झालेला असतो. मी अगोदरच सांगितलेलं आहे, ज्योतिषी म्हणजे भ्रष्ट योगी. ज्या साधकांनी पूर्वीच्या जन्मात काही गोष्टी अधुऱ्या राहिल्या, त्यांना दुसऱ्यांना मदत करण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे ज्ञात होतं. आता या ज्योतिषशास्त्रातनं काही जण पैसे सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करतात. वाईट नाही आहे, पण ज्योतिषशास्त्र तरी समजून घ्या संपूर्ण. या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम मी हळूहळू सुरू केलेला आहे. किती पूर्ण होईल मला माहिती नाही, पण सुरुवात तर मी केलेली आहे. जे विद्यार्थी ज्योतिष शिकण्याची इच्छा करतात त्यांच्यासाठी मी काही कार्यक्रम देणार आहे. काही कार्यक्रम जे आहे ते पेड असणार आहे. म्हणजेच काय, तर त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला जॉईन करावा लागेल. त्याशिवाय तुमची परीक्षा कोण पाहणार, तुम्ही शिकलात की नाही हे कोण सांगणार. म्हणूनच ती परीक्षा सुद्धा घेतली जाते. चला आता सुरुवात करूया संवत्सरीचा. आता याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला पंचांग उघडावं लागेल. तुम्ही दाते पंचांग उघडू शकता, कोणतंही पंचांग तुमच्या हातात असेल तर उघडू शकता. ढवळे पंचांग आहे, दाते पंचांग आहे, ऋषिकेश पंचांग आहे, किंवा लाटकर पंचांग आहे, किंवा अन्य कोणताही पंचांग तुम्ही घ्या. महालक्ष्मी पंचांग आहे. तर ह्या सर्व पंचांगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वरती पहिल्या ओळीत जे दिलेलं आहे, जिथे मार्किंग केलेलं आहे पहा, त्या मार्किंग मध्ये तुम्हाला दिसतंय की इथे संवत्सरेचं नाव लिहिलेलं आहे. या संवत्सरेचं नाव जे लिहिलेलं आहे ते संवत्सरे म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर या संवत्सरेला समजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सूर्य 12 महिने एक राशी चक्र पूर्ण करते, म्हणजे 12 राशी पूर्ण करते. तसेच 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पूर्ण 24 तास नाही, 23 तास 26 मिनिटे आणि काहीतरी आहे. गुरु आहे, तुम्हाला माहिती आहे, 12 वर्षातनं एक राशीचक्र पूर्ण करते. चंद्र तुम्हाला हे पण माहिती आहे की ते 28 दिवसात 27 दिवसात पूर्ण करते. तर जेव्हा आपल्याला संवत्सरीचा विचार करतो तेव्हा
सर्वात प्रथम आता याच्यामध्ये एक चक्र पूर्ण करायला 12 वर्ष लागतात गुरुला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुंभ राशीमध्ये जेव्हा गुरु जातो तेव्हा आपल्या इकडे सर्वजण तीर्थस्थानाला जातात, ऋषिकेशला जातात. सिंहस्थ गुरु असतो तेव्हा नाशिक त्र्यंबकेश्वरला जातात. म्हणजेच काय, तर हे जे 12चं चक्र आहे गुरुचं, हे पूर्ण व्हायला 60 वर्षाचा क्रम लागतो. 60 वर्षामध्ये हा गुरु त्याच्या चक्राप्रमाणे, म्हणजे 12 राशी नाही तर त्याच्या चक्रामध्ये, म्हणजे वर्ष चक्रामध्ये 60 वर्षाचा क्रम असतो. याला आम्ही प्रत्येक वर्षाला संवत्सरे असे नाव दिलेले आहे. आता त्या संवत्सरेला शुभ की अशुभ हे समजून घ्यावे लागते. जर आपल्याला गुरु समजला, त्या वर्षाचं वर्षफळ समजलं, तर आपल्याला पत्रिका पाहायला सोपे जाते. बरेच लोकांनी काय करतात की धनु राशीमध्ये गुरु आहे, शुभ आहे, मीन राशीमध्ये गुरु आहे, शुभ आहे. आपण गुरुची गणना करत असतो. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे माहिती आहे की गुरु त्या वर्षाला काय फळ देते, तर तुम्हाला त्या वर्षाचे गुरुचं जे काय फळ आहे ते समजण्यास सोपं जातं. येथे नुसतं गुरु हा वर्षाचा का ठरलाय किंवा गुरुलाच का महत्व दिलेलं आहे हे समजून घ्या. बरेच तुम्हाला माहिती मिळेल पंचांगात, युट्यूब वरती, पण कोणी हे सांगणार नाही की गुरुलाच का महत्व दिलेलं आहे. गुरु हा आपल्या श्वासाचा प्राण आहे. गुरु हा जीव आहे. जीवावरती होणारा परिणाम हा गुरु ठरवतो, तर आत्म्यावरचा परिणाम हा सूर्य ठरवतो, तर मनावरचा परिणाम हा चंद्र ठरवतो, तर संपूर्ण देहावरचा परिणाम हा शरीरात लग्न राशी ठरवते. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे येणार आहे, पण याच्या अगोदर आपण संवत्सरीच्या पाठीत जाऊया, ते समजून घेऊया आणि संवत्सरी कसे काढले जाते हे पण पाहूया. चला तर इथे पहा, या याच्यामध्ये काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, तरी सुद्धा मी वाचून दाखवत आहे. संवत्सर हा 1 वर्षाचा किंवा 12 महिन्याचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसाचा असतो. यास चांद्र वर्ष असेही म्हणतात. गुढीपाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपूर्ण दुसरे स्वरूप होते. संवत्सर म्हणजे 60 वर्षाचे कालचक्र असेही एक कालमापन आहे. शालिवान शकाखेरीज अन्य बरीच संवत्सरे आहेत, त्याची यादी या लेखाच्या शेवटी दिली आहे, पण मी इथे दिलेलं नाहीये. 60 वर्षात सूर्याभोवती गुरुच्या 5 आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात. आता शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात म्हणजे शनी एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी, म्हणजे 12 राशीतनं जाण्यासाठी त्याला 30 वर्षाचा कालावधी लागतो आणि गुरुला लागतो 12 वर्षाचा कालावधी. तर इथे तो एक भाग दिलेला आहे. दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरुच्या प्रदक्षिणेचा एक द्वादश काळ म्हणजे 1 संवत्सरे होय. गुरुला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास जो काळ तो 12 वर्षाचा असतो. म्हणजेच 1 संवत्सरे
0.988 वर्ष होतात. या फरकामुळे 86 संवत्सर म्हणजे 86 संवत्सरामध्ये 85 वर्ष पूर्ण होतात. जर संवत्सरी या वर्षामध्ये एकदाच संबंध जोडला असेल तर 85 वर्षात एका संवत्सरीचा लोप करावा लागेल. अच्छा, आता इथे समजून घ्या. आता एवढा मोठा कालावधी, मग अशी तर मी सांगितलं तुम्हाला की 60 वर्षाचा तर कालावधी असतो. मग इथे जर आपण अशा प्रकारे जर कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न केला तर 85 वर्षाचा कालावधी जातो. याचाच अर्थ काय, तर आपल्याला त्या ठोक टाळ्यामध्ये बसवता येणार नाही. म्हणून की काय इथे जोडायला तर होत आहे. आता इथं संवत्सराचा हा महाकालाचा एक भाग मानला जातो. सम्यक वसक्ती मासाद्या अस्मितम, ज्यात मास आणि विभाग आदी व्यवस्थित समावतात त्याला संवत्सर असे म्हणतात. म्हणजे इथे बघा, मास आदी विभाग म्हणजे महिन्याचा सुद्धा त्यांनी विषय घेतला आहे. त्याला ते व्यवस्थित संमलित करायचं असेल तर शालिवान शकाच्या संवत्सरांची नावे, ही नावे काही विशिष्ट घटनांचा त्या त्या वर्षातील नोंद घेऊन केली असावी. त्याच्यामध्ये भृगु संहिता, जातक खंड हा काल 2 ते 2.5 हजार वर्षाचा असावा असं खालील देण्यात आलेला आहे. आता इथे 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी, याचा अर्थ असा नव्हे की 2 ते 2.5 हजार वर्षाचाच कालावधी आहे. तो कालावधी जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. ही एकूण 60 संवत्सरे आहेत. ही 60 संवत्सरे संपली की म्हणजे शेवटी क्षय संवत्सरे झाल्यानंतर पुन्हा प्रभवपासून, याचा अर्थ संवत्सरेचा आरंभ प्रभवपासून सुरू होतो आणि शेवट त्याचा क्षय होतो, असे संवत्सर होते. यात इसवी सणाचा क्रमांक दिलेला आहे. आता हा संवत्सरेचा जो भाग आहे तो भाग तुमच्या लक्षात आलेला असेल. अजून बरंच काय आहे मी देऊ शकतो याच्यात, पण तुम्हाला जर याच्यात गणित करायचं असेल तर या गणिताचा एक भाग दिलेला आहे ह्याच्यात. हे 60 संवत्सर म्हणजे शेवटची संवत्सर, याच्यात गणिताचा एक भाग दिलेला आहे. तो ज्यांना करायचं त्यांनी करू शकता. इथे 7 संवत्सरांची नाव कशी आले ते दिलेले आहेत. पूर्ण द्यायचं असेल, पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकायचा असेल तर त्याचे नोट्स वेगळे आहेत, ते मी तुम्हाला पाठवून देईल. पण इथे संवत्सरी संदर्भात आपल्याला जेवढी माहिती पाहिजे तेवढी माहिती मी दिलेली आहे. त्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. तुम्ही जर केलात, क्रमबद्धता दिलेली आहे इथे, आणि संवत्सरेचा जो भाग दिलेला आहे, जसं म्हटलं की शालिवान संवत्सरी नावाची निश्चिती कशा प्रकारे घ्यायचं याचं गणित दिलेलं आहे. ते गणित तुम्ही केलं की तुम्हाला त्याची संख्या मिळते आणि त्या संख्येप्रमाणे 60 मधली जी संख्या येईल त्या संख्येप्रमाणे ते संवत्सरे असते. तर 60 संवत्सरांची नावे, त्याचा पुढचा क्रम, हे सर्व माझ्या अभ्यासक्रमामध्ये मी जोडलेला आहे. जर कोणाला पराशर ज्योतिष विद्या मंदिर तर्फे ज्योतिष विशारद हा अभ्यासक्रम करायचा असेल आणि व्यवस्थित करायचा असेल, घर बसल्या करायचा असेल, तर त्यांना नोट्स पुरवले जातील, त्यांना काही व्हिडिओज पण पुरवले जातील. जे जे मी तयार करतो ते सर्व तुम्हाला मिळेल, सर्व पुरवणे. आणि शेवटी तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला की गणिताचा आणि फलादेशाचा असे 2 पेपर घेतले जातात आणि त्या पेपरमध्ये 100 पैकी तुमचे जेवढे गुण असतील, पासिंग मार्क सहसा 50 असणार आहे. पासिंग मार्क 100 पैकी 50 पाहिजे, 35 वगैरे नाही. 50 मार्काच्या वरती असेल तर त्याला पास करले जाईल, फलादेश आणि गणित या दोन्ही पेपरमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही शिकवलं जातं. पंचांगाची नुसती माहिती नाही तर ग्रहगणित, फलादेश हा सगळा भाग आहे त्याच्यामध्ये, आपण ते करू शकता. तर मला असं वाटतं की हे शेवटचं एक स्लाइड्स आहेत ते बघा. याच्यामध्ये मी दिलेलं आहे काय, गुरु मुख्य दिलेला आहे, चंद्र दिलेला आहे, सूर्य दिलेला आहे, आणि हे जे तुम्ही आराखडा पाहताय त्या कुंडलीला आपण पृथ्वी म्हणतो. आता नवमांश म्हणजे पृथ्वीचा आणखीन भाग केले,
जेवढे तुम्ही पृथ्वीचे बारीक भाग कराल तेवढे त्याचं तुम्हाला ज्याच्यामध्ये रेखांश आणि अक्षांश या प्रकारेच असतं त्याप्रमाणे त्याची कुंडलीची विभागणी केली जाते आणि हा अभ्यासक्रम संपूर्ण शिकवला जातो. आपण माझ्या या कार्यक्रमात जोडला गेलात. लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ज्यांना शिकायची आवड आहे त्यांनी नक्की जॉईन व्हा. नमस्कार.